नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. युद्धाच्या परिणामामुळे केवळ इंधन आणि गॅसचा पुरवठा नाही, तर अनेक दैनंदिन जीवनाच्या बाबी प्रभावित झाल्या आहेत. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नवा पर्याय शोधावा लागत आहे. अनेक जण इंडक्शन किंवा पारंपरिक चुलीचा वापर करत आहेत. याचा परिणाम शेणाच्या गोवऱ्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून त्यांची विक्री आता तेजीत दिसत आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे चूल वापरणं किंवा शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करणं हे एक शहाणपणाचं समाधान आहे आणि ते पर्यावरणासाठी देखील अधिक फायदेशीर ठरू शकतं. मोठ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये इडलीसोबत चटणी सांबार संपले असे बोर्ड लावण्याची आता स्थिती निर्माण झाली आहे. चूल वापरण्याचा प्रयोग सुरू झाल्यामुळे चुलीवरच्या जेवणाच्या चवीला कसा प्रतिसाद मिळतो, ग्राहक चुलीवरच्या जेवणाला पसंती देण्याची शक्यता आहे का आणि त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात इतर लोकांनाही चुलीच्या वापराची आवड निर्माण होईल का, हे पाहणं आता बाकी आहे. शेणाच्या गवऱ्यापासून तयार होणाऱ्या गवऱ्याची मागणी वाढल्यामुळे पशुपालकांना एक नवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे. 7 ते 10 रुपयाच्या किमतीत या गोवऱ्यांची विक्री होत असल्याने त्या व्यावसायिकांना आर्थिक फायदाही मिळत आहे. त्याचबरोबर लाकडाच्या तुलनेत धूर कमी होतो आणि चूल लवकर पेटते, त्यामुळे पर्यावरणावर कमी नकारात्मक परिणाम होतो. संपूर्ण परिस्थिती एक आपत्कालीन परिस्थिती दाखवते, ज्यामुळे लोक पर्याय उपाय शोधत आहेत. इंधनाची टंचाई, गॅसचे निर्बंध आणि त्यावरून निर्माण झालेल्या दैनंदिन जीवनाच्या समस्येमुळे सृजनशीलतेला खतपाणी मिळाले आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.